चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील 215 रिक्त पदांसाठी पोलीस भरती 2024-25 प्रक्रियेला 11 फेब्रुवारीपासून पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात येत असून शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा असे टप्पे पार पडणार आहेत। या भरतीसाठी राज्यभरातून तब्बल 20,683 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यात 14,607 पुरुष, 6,074 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे। भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक RFID तंत्रज्ञानाद्वारे धावण्याच्या चाचण्या घेतल्या जात आहेत, तर उंची मोजण्यासाठी आधुनिक लेझर प्रणालीचा वापर करण्यात येत आहे। संपूर्ण प्रक्रियेवर CCTV आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात आली असून 68 पोलीस अधिकारी, 391 पोलीस अंमलदार आणि 37 कर्मचारी यांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे। उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह यासह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान जिल्हा पोलीस प्रशासनाने उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिकपणे भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। तसेच मादक पदार्थांचे सेवन केल्यास कठोर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। बाहेर गावाहून आलेल्या उमेदवारांसाठी तुकुम रोड येथील पोलीस फुटबॉल ग्राउंडवर राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील युवकांमध्ये उत्साह आणि स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस भरती 2024-25च्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। फेब्रुवारी 11 पासून आमच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे। हे प्रत्येक दिवशी आम्ही उमेदवारला पार्किंगसाठी आम्ही फुटबॉल ग्राउंड ठेवलेला आहे। त्यानंतर आम्ही जे परेड ग्राउंडमध्ये जो फिजिकल टेस्ट घेणार आहे त्यासाठी आम्ही 4 वाजेपासून आम्ही एंट्री अलो करत आहे। त्यानंतर अटेंडन्समध्ये त्यांच्या हॉल तिकीट, ॲप्लिकेशन आणि 2 फोटोज आणि आधार कार्ड, फक्त एवढं 4 विषय आम्ही चेक करत आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्शन झाल्यानंतर करत आहे। तो इमिडिएटली त्यांना आतमध्ये प्रवेश करून त्यांच्या हाईट आणि छातीच्या मोजणी करत आहे। त्यामध्ये पास झाले तर त्यांचा चेस्ट नंबर वाटप होईल। नंतर चेस्ट नंबर वाटप झाल्यानंतर RFID रजिस्ट्रेशन, तो नवीन जे टेक्नॉलॉजी RFID टेक्नॉलॉजी वापरून आम्ही हे इव्हेंट घेत आहे। तो RFID रजिस्ट्रेशन नंतर आम्ही 10 लोकांचा एक ग्रुप बनवलेला आहे आणि त्यांच्या 10 लोकांच्या डिटेलच्या इंचार्ज, एक अंमलदार डिटेल इंचार्ज ते सोबत राहतील आणि प्रत्येक 10 लोकांच्या 100 मीटर्स, नंतर 1600 मीटर्स, नंतर शॉर्ट पुट, ते 3 इव्हेंट्स घेत आहे। आणि त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये काही शंका असतील, अडचण असतील ते अपील करू शकतात। तो SDPOकडे फर्स्ट अपील आहे, त्यानंतर ॲडिशनल SPकडे सेकंड अपील आहे। तो आतापर्यंत बरेच लोक जे अपील केलेलं आहे त्यांना आम्ही पर्सनली 100 मीटर्समध्ये जास्त अपील येत आहे। त्यांना आम्ही CCTVमध्ये पण दाखवलेलं आहे की कधी त्यांच्या रनिंग सुरू झाला आणि कधी संपलेला आहे। तो सर्वांना सॅटिस्फाय झालेला आहे। बट बाहेर असा चर्चा आहे की कमी मार्क्स येत आहे म्हणून। तो जे लोक तुम्हाला काही अडचण असतील इव्हेंट झाल्यानंतर लगेच तुम्ही स्वतः बघू शकतात आणि काही माणूस इंटरफेरन्स नाही आहे, काही कर्मचारी इंटरफेअर करणे, पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून मी ट्रान्सपरंट पद्धतीमध्ये भरती घेत आहे। त्यासाठी तुम्ही पण सहकार्य करावे। धन्यवाद।